नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आर-आर-बी अँड एस-एस-सी एक्झाम पॅटर्न आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, के-आर-सी-एलची जशी ॲडव्हर्टाइजमेंट प्रसिद्ध करण्यात आली त्यानंतर अनेक साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि बरेच विद्यार्थी आपल्या मागील के-आर-सी-एलच्या जे ॲडव्हर्टाइजमेंटच्या व्हिडिओद्वारे जे आहे खूप सारे कमेंट्स करण्यात आलेले आहेत की नेमकं सर यासाठी अर्ज कोण करू शकणार आहे, यासाठी पात्रता काय असणारी आहे आणि याचा ऑनलाईन अर्ज कसा करायचा, या संदर्भामध्ये जे आहे अनेक सारे प्रश्न आम्हाला विचारण्यात आलेले होते. तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला देणार आहोत. तर व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. कोणताही टॉपिक यामधला जे आहे तुम्ही मिस करू नका मित्रांनो. तर ही जी आहे मित्रांनो जी की के-आर-सी-एलची ॲडव्हर्टाइजमेंट आहे देण्यात आलेली, जी की 31/7/2026 रोजी जे आहे त्यांच्या ऑफिशियली संकेतस्थळावर देण्यात आलेलं आहे आणि यामध्ये त्यांनी संपूर्ण ए टू झेड माहिती जी आहे दिलेली आहे. परंतु ही जाहिरात इंग्लिशमध्ये असल्यामुळे महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना ही समजून घेण्यामध्ये जे काही अडचणी येत आहेत. तर मी अतिशय सोप्या भाषेमध्ये तुम्हाला आपल्या मागील व्हिडिओमध्ये देखील समजून सांगितलेलं होतं आणि या व्हिडिओमध्ये देखील महत्त्वपूर्ण मुद्दे कव्हर करण्यासाठी मी तुम्हाला ही समजावून सांगणार आहे. आता पहिला जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे की सर यासाठी कोण अर्ज करू शकणार आहे, म्हणजेच काय, ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत ते विद्यार्थी का ज्यांच्या जमिनी गेल्या नाहीत ते विद्यार्थी, कोण करू शकणार आहे यासाठी अर्ज? तर मित्रांनो तुम्हाला सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की यासाठी सर्व विद्यार्थी इलिजिबल असणारे आहेत. तर इलिजिबल सर्व म्हणजेच काय, तर फक्त 3 स्टेटमधलेच विद्यार्थी या ठिकाणी इलिजिबल असणारे आहेत. कोणकोणत्या? जे की महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यामधले विद्यार्थी यासाठी पात्र असणारे आहेत. जरी तुमच्या जमिनी गेल्या तरी काही हरकत नाही आणि नाही गेल्या तरी तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. लँड लुजरसाठी ज्यांच्या जमिनी गेल्या आहेत त्यांच्या रेल्वे लाईनमध्ये त्यांच्यासाठी एक विशेष प्राधान्य देण्यात आलेलं आहे, परंतु यासाठी सर्वसामान्य विद्यार्थी देखील अर्ज करू शकतात, जे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक स्टेटमध्ये जे काही लिव्हिंग करणारे विद्यार्थी आहेत. आणि यामधलं एक पद आहे ट्रॅक मेंटेनर. तर ट्रॅक मेंटेनर पदासाठी फक्त तुम्ही यासाठी अर्ज जे आहे ते करू शकत नाही, जे की हे ग्रुप डीचं पद आहे आणि हे पद जे आहे फक्त आणि फक्त स्पेशली ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांच्यासाठीच हे जे पद आहे जे की रिझर्व करण्यात आलेलं आहे. तर बाकी जे इतर पद आहेत यामध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, या सर्व पदासाठी जे आहे तुम्ही अर्ज करू शकता. बाकी सर्व पदासाठी फक्त ते ग्रुप डी म्हणजेच की ट्रॅक मेंटेनरचं हे पद सोडून. आता बरेच विद्यार्थी जे आहे आपल्याला याच्या टेस्ट सिरीज संदर्भामध्ये किंवा स्टडी मटेरियल संदर्भात देखील मेसेज करत आहेत. तर मित्रांनो तुम्हाला यासाठी टेस्ट सिरीज आणि जे काही टेक्निकल पोस्ट आहे त्याच्यानुसार सर्व एमसीक्यू क्वेश्चन बँक आपण रेडी केलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज घ्यायचे असतील किंवा ज्यांना टेक्निकल एमसीक्यू क्वेश्चन बँक घ्यायचा आहे, तुमच्या पोस्टनुसार तुम्ही सिव्हिलसाठी अप्लाय केला असेल, SNT, ऑपरेटिंग, इलेक्ट्रिकल, मेकॅनिक, कमर्शियल याच्या सर्व एलिजिबिलिटीनुसार आपण संपूर्ण काही मित्रांनो या ठिकाणी टेस्ट सिरीज आणि एमसीक्यू क्वेश्चन बँक बनवलेले आहेत. ज्यांना पाहिजे असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सिरीजची लिंक दिली आहे, तुम्ही त्यांच्यावर क्लिक करून व्हॉट्सअपला कनेक्ट होऊन त्या ठिकाणी सर्व काही सविस्तर माहिती घेऊन मित्रांनो त्या ठिकाणी जे सर्व काही मिळू शकता आणि जो तुमचा कोकण रेल्वेचा पेपर फॉर्मॅट आहे त्याप्रमाणे सेम टू सेम तुम्हाला सर्व काही ते मिळणार आहे. ज्यांना कोणाला ही कोकण रेल्वेची एक्झाम क्रॅक करायची आहे तुम्ही त्याचा अभ्यास एक वेळेस नक्की करा मित्रांनो. त्यामधला सर्व अभ्यासक्रम कंप्लीट करून घ्या आणि सर्व आपल्या टेस्टची प्रॅक्टिस करत चला, नक्की तुम्हाला मित्रांनो त्यामध्ये यश जे आहे ते मिळणार असेल. तर मित्रांनो प्रश्न 1 आपण सोडवलेला आहे आणि प्रश्न 2 देखील ग्रुप डी साठी. त्यानंतर आहे याचे ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहेत असा आता अनेक वेळेस प्रश्न विचारण्यात येत आहे. तर मित्रांनो याचे ऑनलाईन अर्ज यांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे की ऑनलाईन ॲप्लिकेशन्स विंडो विल ओपन ड्युरिंग लास्ट वीक ऑफ ऑगस्ट 2026, म्हणजे की आपल्याला या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या सप्ताहामध्ये याची जे ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक जी आहे जी की मिळणारी असेल. तर शेवटच्या हप्त्यापर्यंत आपल्याला वेट करायचा आहे आणि तोपर्यंत यासाठी लागणारे जेवढे काही IMP डॉक्युमेंट्स आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करून ठेवायचे आहेत, जेणेकरून जेव्हा याचे ऑनलाईन अर्ज सुरू होतील त्यावेळेस तुम्हाला जे फटाफट जे की याचे अर्ज जे आहे ते करू शकणारे असणार. आणि यासाठी जी इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे ज्यामधलं एक पद आहे जे की ग्रॅज्युएशन, एनी ग्रॅज्युएशन कॅन अप्लाय, हे जे पद आहे ज्यामध्ये तुम्ही स्टेशन मास्टर, त्यानंतर गुड्स ट्रेन मॅनेजर किंवा सेक्शन कंट्रोलर यासाठीचं जे पद आहे यासाठी जे आहे तुमची कोणतीही पात्रता असेल, म्हणजे की एनी ग्रॅज्युएशन बेस, याच्यामध्ये तुम्हाला कसल्या प्रकारचे स्पेशली काही एज्युकेशन्स लागत नाही. या ठिकाणी पाहू शकता ऑपरेटिंगमध्ये ग्रॅज्युएशन इन एनी डिसिप्लिन फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी, म्हणजे की तुमची कोणतीही पदवी असेल तर तुम्ही या पदासाठी जे आहे ते पात्र असणारे आहात. आणि यासाठी तुमच्याकडे फक्त व्हॅलिड डॉक्युमेंट, म्हणजे की महाराष्ट्र राज्याचा असो, गोवा राज्याचा असो किंवा कर्नाटक राज्याचा असो, तुमच्याकडे फक्त आणि फक्त डोमेसेल असणं गरजेचं आहे. डोमेसेल असेल तर तुम्ही यासाठी जे आहे ते फटाफट तुम्ही अर्ज जे आहे ते करू
शकता. तर असे होते मित्रांनो जे काही तुमच्या मनामधले काही IMP शंका जे काही आम्हाला टॉपमध्ये विचारण्यात आलेली. जर तुमच्या मनामध्ये या व्यतिरिक्त काही प्रश्न असतील किंवा या व्यतिरिक्तही तुम्हाला काही अडचणी उद्भवत असतील तर आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही आम्हाला पर्सनली जय संदर्भामध्ये मित्रांनो अजूनही प्रश्न विचारू शकता. तर असा व्हिडिओ आहे आणि याची जी केअर सेलची जी संपूर्ण काही मित्रांनो आता लेक्चर सिरीज आहे ते देखील मित्रांनो आजपासून सुरू करणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला सर्व काही त्यामध्ये आपण समजावून शिकवणार आहोत. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.